तुम्ही ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट घेताय तर ह्या निडल्स तुम्ही नक्कीच पाहिल्या असतील. पण सर्वात मोठी जी चूक केली जाते ती मी आज तुम्हाला समजून सांगतो. का ज्यावेळेस तुम्ही ॲक्युपंक्चर करताय तर माझं हे आव्हान सर्वांना असेल, म्हणजे जे ॲक्युपंक्चरचे प्रॅक्टिस करणारे प्रॅक्टिशनर आहेत यांनाही माझी कळकळीची विनंती असेल, आणि जे ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट घेत आहेत असे पेशंट्स असतील यांनाही माझी कळकळीची विनंती असेल का एकदा वापरल्यानंतर परत ही निडल वापरू नका. मी आत्ता पाहिलं, माझ्याकडं बरेचसे पेशंट आले. एक परभणीचं पेशंट होतं, एक बुलढाण्याचं पेशंट होतं, एक इथंच आमच्या जवळ वांबोरी म्हणून गाव आहे तिथलचं पेशंट होतं. आणि ते 2-3 ठिकाणी गेले. समजा कोणतरी एक नाशिकला गेलं, कोणतरी एक इंदापूरच्या तिकडे गेलं, असं वेगवेगळ्या ठिकाणी ते ॲक्युपंक्चर करण्यासाठी गेले. आणि गेल्याच्या नंतर त्यांनी ते एका डबीमध्ये, एका पाकिटामध्ये हे जे निडल्स वापरलेले जे निडल्स आहेत त्या भरून आणल्या आणि ते मला दिले. म्हणे ह्याने आम्हाला ॲक्युपंक्चर करा. मी ते पाहिलं, मी म्हणलं बाबा हे तुला कुणी दिलंय, हे असं का तू मोकळं घेऊन का फिरतोय? तर ते म्हणे आम्ही ज्या ठिकाणी आधी ट्रीटमेंट घेतली ॲक्युपंक्चरची तर त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला हे निडल्स अशा पाकिटामध्ये डब्बीमध्ये टाकून दिलेत आणि ह्या निडल्स तुम्ही परत वापरा. हे स्टराईल असतात. हे सुरुवातीला जे आपण वापरतो तर हे स्टराईल निडल्स असतात. हे इन्फेक्शन होऊ नये म्हणून डिस्पोजेबल एकदाच वापरायची निडल असते. ॲक्युपंक्चरची एकदाच वापरायची निडल असते आणि डिस्पोजेबल असते. एकदा वापरली का फेकून द्यायची अशी असते. तर कृपया हात जोडून विनंती माझी, प्रत्येक त्या उपचार करणाऱ्या त्या प्रॅक्टिशनरला माझी हात जोडून विनंती, लय उडी मारली तर 2 रुपयाच्या पुढे निडल येत नाही. लय भारी मधली तू किती चांगली तुम्ही निडल आणली तरी 2 रुपयाच्या पुढे येत नाही. आणि एका पेशंटला तुम्ही 5 किंवा 10 निडल्स वापरत असले तर हार्डली तुम्हाला 20 रुपये खर्च आहे एका पेशंटच्या मागं. तर एवढी बचत करू नका का ज्याच्यामुळे आपल्या पेशंटच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होईल. आणि पेशंटनी लक्षात ठेवा, ही डिस्पोजेबल निडल्स असतात, परत वापरायच्या नसतात. एकदा वापरली का फेकून द्यायच्या असतात. तर प्रत्येक पेशंटला, प्रत्येक उपचार करणाऱ्या माझ्या निसर्गोपचारक ॲक्युपंक्चर करणाऱ्या तज्ज्ञांना माझी ही कळकळीची विनंती असेल का एकदा तुम्ही निडल्स वापरल्या का त्या निडल्स तुम्ही फेकून द्या. त्या डबीत, पिशवीत, त्या प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा त्या अशा कागद. एका महाभागाने तर मी पाहिलं, माफ करा मला मी जो शब्द वापरतो त्याबद्दल, पण त्यांनी त्या म्हणजे जे औषधाचं जे पाकिट असतं त्याच्यामध्ये ते टाकून दिलं. तर अशा पद्धतीने करू नका आणि रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करू नका. मी सगळ्यांना सांगतो, कळकळीची विनंती करतो, एकदा वापरली का फेकून द्या. धन्यवाद.